जाऊयात गणेश गल्लीच्या राजाची मिरवणूक सुरू आहे। तर आपण पाहतोय मुंबईतल्या गणपती विसर्जनाला आता सुरुवात झाली आहे। मुंबईचा राजा गणेश गल्लीचा राजा याच्या गणपतीची आता मिरवणुकीला सुरुवात झाली आहे। 10 दिवसांचा सोहळा संपला। भक्तिभाव, श्रद्धा, आनंद, नृत्य, गुलाल सगळ्यांच्या साथीनं गणेश गल्लीचा राजा विसर्जनासाठी निघालेला आहे। निरोप हा शब्द जरी दुःखद वाटत असला तरी पुढच्या वर्षी लवकर या आशेनंच प्रत्येक भक्त आपल्या बाप्पाला निरोप देतोय। मुंबईकरांच्या हृदयात राज्य करणारा हा राजा भक्तीच्या उत्सवाला पुन्हा एकदा भेटण्याचं आश्वासन देऊन सागराच्या कुशीत सामावून जाणार आहे। आणि आपण पाहतोय भक्तांचा उत्साह अगदी शिगेला पोहोचलेला आहे आणि मनमोहक अशी ही बाप्पाच्या मूर्तीचं रूप आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी अगदी प्रत्येक जण देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक जण या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेत। इथे दृश्य आपण पाहतोय मुंबईतील गणेश गल्लीच्या राजाची मिरवणुकीला सुरुवात झाली आहे। मुंबईकरांच्या भावविश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या गणेश गल्लीचा राजा या गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे। ढोल ताशाचा गजर आपल्याला ऐकू येतोय। शेकडो भक्तांच्या जयघोषात गुलालाच्या लाल रंगात हे वातावरण अगदी थोड्या वेळात न्हावून निघेल आणि अवघं मुंबई शहर जणू भक्तिमय झालेले दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि ही दोन दृश्य आपण पाहतोय। एकीकडे गणेश गल्लीच्या राजाची मिरवणुकीला सुरुवात झाली आहे, दुसरीकडे लालबागचा राजा हा सुद्धा काही वेळानं मिरवणुकीसाठी मार्गस्थ होईल। भक्तगण गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणांनी दुमदुमून जात आहेत। मुंबईतल्या गणपतींचं वैशिष्ट्य म्हणजे उंचच उंच या गणरायाच्या मूर्ती। खरं तर यांना विसर्जन स्थळी नेईपर्यंत अगदी कस लागतो, कारण चिंचोळ्या गल्ल्या असतात आणि त्यातून या गणपतीच्या मूर्तींना बाहेर काढणं हे खूप कसोटीचं काम असतं। आणि ही दोन दृश्य आपण पाहतो। एकीकडे लालबागचा राजा अगदी थाटात विराजमान झालेला आहे आणि दुसरीकडे गणेश गल्लीचा राजा याच्यावर पुष्पवृष्टी होताना दिसते, गुलालाची उधळण होताना दिसते। गणेश गल्लीच्या राजाची मिरवणूक सुरू झाली आहे, तो मार्गस्थ झालाय आणि आता त्याच्या मागोमाग गणपतीचे मुंबईतले इतर गणपती सुद्धा मार्गस्थ। अगदी जल्लोष, भक्तिमय आणि भावनिक वातावरणात अवघा मुंबईकर गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी आज एकत्रित आला। मुंबईच्या राजाची स्थापना 1928 मध्ये मिल कामगारांच्या हितासाठी झाली होती आणि ज्यामुळे ते मुंबईतील सर्वात जुन्या सार्वजनिक गणेश मंडळांपैकी एक बनलं। गणेश गल्लीचा राजा त्यांच्या प्रत्येक वर्षीच्या नाविन्यपूर्ण आणि भव्य देखाव्यांसाठी प्रसिद्ध आहे। हे मंडळ अनेकदा भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आणि धार्मिक स्थळांची प्रतिकृती तयार करतं। मुंबईचा राजा या मंडळानं मुंबईतील सर्वात उंच गणेश मूर्ती तयार करण्याची परंपरा सुरू केली होती आणि ही मनमोहक अशी दृश्य आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर। गुलालाची उधळण होताना दिसते। गणेश गल्लीच्या राजावर पुष्पवृष्टी सुद्धा होते। काही इमारती मधले रहिवासी हे एकत्र येऊन बाप्पावर पुष्पवृष्टी करतात। जिथे जिथे बाप्पा मार्गस्थ होताना ज्या ज्या ठिकाणाहून जातो त्या ठिकाणी या इमारतींमधील रहिवासी बाप्पावर पुष्पवृष्टी करत असतात। आणि आता आपण पाहतोय गणेश गल्लीचा हा राजा मिरवणुकीसाठी मार्गस्थ झालेला आहे। गुलालाची उधळण होताना दिसते। गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात अवघा आसमंत हा दुमदुमून केलाय। मुंबईचा राजा गणेश गल्लीतील प्रसिद्ध असा गणपती मुंबईतल्या सर्वात जुन्या सार्वजनिक गणपती मंडळांपैकी एक, ज्याची स्थापना 1928 मध्ये झाली होती। हा गणपती मंडळ प्रत्येक वर्षी आकर्षक आणि भव्य देखाव्यांसाठी ओळखला जातो आणि लवकरच हा भव्य गणपती बाप्पा सागराच्या कुशीत विसर्जित होईल। खरं तर एका बाजूला भक्तांच्या चेहऱ्यावर बाप्पा जाणार या विचारानं ओलावलेले डोळे आहेत आणि दुसऱ्या बाजूला या 10 दिवसातल्या आठवणी आणि भक्तिभावानं भरलेला आनंद आहे।
आपण पाहतोय विसर्जनाच्या मार्गावर गुलालाचे ढग दाटून आले. टाळ मृदुंग लेझिम ढोल ताशा याच्या गजरात भक्तांच्या पावलांना आपसुकच ताल लागतोय. मुंबईकरांच्या हृदयात राज्य करणारा हा राजा भक्तीच्या उत्सवाला पुन्हा एकदा भेटण्याचं आश्वासन देऊन आज सागराच्या कुशीत सामावून जाईल. आणि ही तीन दृश्य आपण पाहतोय. एकीकडे गणेश गल्लीचा राजा, दुसरीकडे लालबागचा गणपती, त्याचबरोबर तिसरीकडे कसबा गणपती जे पुण्याचं ग्रामदैवत आहे. तो कसबा गणपती सुद्धा त्याची मिरवणूक आता निघालेली आहे. कसबा गणपती मानाचा पहिला गणपती, पुण्याचा ग्रामदैवत आणि पहिला मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो. आपण ही दृश्य पाहतो. एकीकडे गणेश गल्लीचा राजा मार्गस्थ झालेला आहे मिरवणुकीसाठी आणि दुसरीकडे लालबागचा राजा हा काही वेळातच मार्गस्थ होईल. आणि त्याचबरोबर तिसरी दृश्य आपण पाहतोय जी पुण्यातून आहे. पुण्यातलं पहिलं ग्रामदैवत, पहिला मानाचा गणपती कसबा गणपती. अगदी पारंपरिक पद्धतीनं पालखीतून हा बाप्पा निघतो. आणि आपण पाहतोय मंडई चौकात सुद्धा ही विसर्जनाची लगबग सुरू आहे. आकर्षक अशी रांगोळी, भली मोठी रांगोळीची पायघडी इथे घालण्यात आली आहे. आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी ही संपूर्ण तयारी पुणेकरांनी केलेली आहे. पुणेकर आणि गणेशोत्सव हा मिलाप अतिशय पाहण्यासारखा असतो. हा सुंदर संगम पाहण्यासाठी अनेक राज्यातून लोक बाहेर गावातून पुण्यामध्ये सामील होतात. आणि ही दृश्य आपण पाहतोय. मुरलीधर मोहोळ हे सुद्धा पोहोचलेले आहेत बाप्पाच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी. मुरलीधर मोहोळ पोहोचले. त्याचबरोबर आपण पाहतोय चंद्रकांत पाटील हे सुद्धा पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यासोबतच नीलम गोरे या सुद्धा तिथे उपस्थित आहेत. आपण पाहतोय मानाचा पहिला गणपती कसबा गणपती आता मिरवणुकीसाठी निघालेला आहे. आणि या ठिकाणी मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी मुरलीधर मोहोळ पोहोचलेले आहेत. त्यांच्याबरोबर चंद्रकांत पाटील सुद्धा त्या ठिकाणी आहेत आणि नीलम गोरे या सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. काही वेळापूर्वी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे सुद्धा तिथे उपस्थित होते आणि त्यांनी दगडूशेठ गणपती बाप्पाची आरती सुद्धा केली. आणि आता आपण पाहतोय थेट पुण्यातली ही दृश्य पाहतोय आपण. तर एकीकडे गणेश गल्लीचा राजा मार्गस्थ झालेला आहे मिरवणुकीसाठी, दुसरीकडे लालबागचा राजा दिसतोय, तोही काही वेळात मार्गस्थ होईल मिरवणुकीसाठी. आणि तिसऱ्या दृश्यात आपण पाहतोय पुण्यातला गणपती. तर ही पुण्यातली दृश्य आपण पाहतोय. अगदी पारंपरिक पद्धतीनं हा मानाचा दुसरा गणपती म्हणजे तांबडी जोगेश्वरी गणपती हा मिरवणुकीसाठी मार्गस्थ झालेला दिसतोय. अगदी पारंपरिक पद्धतीनं पालखीत ही मूर्ती विराजमान होते. हा बाप्पा पालखीमध्ये विराजमान होतो आणि काही वेळानं अगदी थोड्या वेळातच या बाप्पाला निरोप दिला जाईल. या बाप्पाचं विसर्जन केलं जाईल. तर ही तीनही दृश्य आपण पाहतो. एकीकडे गणेश गल्लीचा राजा, दुसरीकडे लालबागचा राजा आणि तिसरीकडे ही पुण्यातली दृश्य आहेत. अगदी पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशाच्या गजरात भक्तिमय वातावरणात बाप्पाला निरोप दिला जातोय. मानाचे गणपती हे यावेळेस लवकर विसर्जित होणार आहेत. गेल्या वेळेस खरं तर पुण्यामध्ये 29 तास लागले होते विसर्जनाला आणि त्यामुळे कुठेतरी नियमावली घालून देण्यात आली आहे. त्यामुळे मानांच्या गणपतींचं विसर्जन यावेळी लवकर करण्यात आलं. आणि त्याचसाठीच पहिला मानाचा गणपती कसबा गणपती हा मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाला. त्यानंतर आपण पाहतोय मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपती हा सुद्धा मिरवणुकीसाठी निघालेला आहे. तर एकीकडे आपण पाहतोय गणेश गल्लीचा राजा मार्गस्थ झालेला आहे. गुलालाची उधळण होताना दिसते. लाखो भक्तांचं जनसागर इथे उसळलेला आहे. आणि दुसरी दृश्य आपण पाहतोय लालबागचा राजा दिमाखात विराजमान आहे आणि तो सुद्धा अगदी काही वेळातच मिरवणुकीसाठी मार्गस्थ होईल. जेव्हा गणेश गल्लीचा राजा सगळ्यात आधी मिरवणुकीसाठी मार्गस्थ होतात, त्यानंतर मुंबईतले इतर प्रमुख गणपती हे त्याच्या मागोमाग मिरवणुकीसाठी मार्गस्थ होतात. आणि तिसरी दृश्य पुण्यातली आहेत. पुण्यात अगदी पारंपरिक पद्धतीनं पालखीमध्ये या बाप्पांची मानाच्या गणपतींची मिरवणूक काढली जाते. आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर. गणेश गल्लीच्या राजाची त्याची मिरवणूक निघालेली अगदी उत्साहात, जल्लोषात, अगदी जल्लोषमय वातावरणात या बाप्पाला निरोप दिला जातोय. 10 दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर आज या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जातो. एकीकडे
डोळ्यात आनंद अश्रू असतात आणि दुसरीकडे एक आशा असते की पुढच्या वर्षी सुद्धा बाप्पा येणार आहे आणि त्यामुळेच आनंदात उत्साहात बाप्पाला निरोप दिला जातो. तर ही दृश्य आपण पाहतोय. एकीकडे मंडई चौकातला हा गणपती आहे, मंडईचा हा गणपती आहे. याची सुद्धा मिरवणूक आता सुरू झालेली आहे. शारदा गजानन मंडळ हा मंडईचा गणपती आहे. पुण्यातला मंडईचा गणपती हा शारदा गजाननाच्या सुंदर मूर्तीसाठी ओळखला जातो आणि ओळखला जातो इथं साकारला जाणाऱ्या सुंदर अशा देखाव्यांसाठी. आणि या बाप्पाची सुद्धा मिरवणूक आता सुरू झालेली आहे. एकीकडे गणेश गल्लीचा राजा यासाठी भक्तांचा जनसागर उसळलेला आहे आणि दुसरीकडे मंडईच्या गणपतीसाठी सुद्धा विसर्जन मिरवणुकीसाठी आता लगबग सुरू झालेली आहे. सामाजिक एकोप्याचं उदाहरण म्हणजे मंडईचा गणपती. 12 बलुतेदार आणि हिंदू मुस्लिम यात सहभागी होतात. संपूर्ण भारतात पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं आणि संपूर्ण भारतात पुणे हे सार्वजनिक गणेशोत्सवाचं सुद्धा माहेरघर आहे. तर एकीकडे मुंबईचे गणपती आणि दुसरीकडे पुण्याचे गणपती ही दोन दृश्य आपण पाहतोय. एकीकडे मुंबईतले गणपती हे आपल्या उंच मूर्तींसाठी प्रसिद्ध आहेत आणि दुसरीकडे पुण्यातले गणपती हे आपल्या पारंपरिक पद्धतीनं मनमोहक मूर्तींसाठी प्रसिद्ध आहे. तर एकीकडे गणेश गल्लीचा राजा त्याची मिरवणूक सुरू झालेली आहे. दुसरीकडे लालबागचा राजा अगदी काही वेळात मार्गस्थ होईल आणि तिसरीकडे पुण्यात सुद्धा विसर्जन मिरवणुकीची लगबग सुरू आहे. तयारी पूर्ण झाली आहे. मानाचा पहिला कसबा गणपती हा मार्गस्थ झालेला आहे. त्याचबरोबर तांबडा जोगेश्वरी हा सुद्धा गणपती मार्गस्थ झालेला आहे आणि अगदी काही वेळात बाकीचे मानाचे गणपती सुद्धा पुण्यात मिरवणुकीसाठी मार्गस्थ होतील. अगदी जल्लोष आणि भक्तिमय असं वातावरण आज आपल्याला पाहायला मिळतं. साश्रू नयनांनी आज आपल्या लाडक्या गणरायाला निरोप द्यायचा आज दिवस आहे. आज अनंत चतुर्दशी. 10 दिवस आपली सेवा करून घेतल्यानंतर आज बाप्पा हा आपला निरोप घेतो आणि त्याला निरोप देण्यासाठी अवघा भारतातला जनसागर हा या दोन प्रमुख शहरांमध्ये गर्दी करतो. ज्या भक्तांना 10 दिवस बाप्पाचं दर्शन घेणं शक्य होत नाही असा प्रत्येक भक्तगण आज विसर्जनाच्या दिवशी तरी आपल्याला बाप्पाचं दर्शन मिळेल, आशीर्वाद मिळेल या एका आशेनं इथे आलेला असतो. आणि त्यामुळेच मुंबई आणि पुणे या दोन शहरात जिथे गणेशोत्सवाचं मुख्य आकर्षण असतं अशा दोन शहरात भक्तगण खूप प्रचंड प्रमाणात गर्दी करतात. मुंबईत खरं तर चिंचोळ्या गल्ल्या असतात आणि त्यामुळे बाप्पांच्या या उंच मूर्ती या विसर्जन स्थळी नेण्यापर्यंत अगदी कस लागतो. ठिकठिकाणी या बाप्पावर पुष्पवृष्टी होत असते, गुलालाची उधळण होत असते आणि अगदी संथ गतीनं प्रत्येक भक्ताला दर्शन देत हा बाप्पा पुढे पुढे मार्गस्थ होतो. ही तिसरी दृश्य आपण पाहतोय. पुण्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात अशी तयारी झालेली आहे. गणपती विसर्जनाची रांगोळ्याच्या पायघड्या घालण्यात आल्यात. सुंदर अशी मनमोहक अशी रांगोळी घालण्यात आली आहे आणि त्याचबरोबर मानाचा पहिला गणपती कसबा गणपती याची मिरवणूक सध्या सुरू झालेली आहे. तर लालबागचा राजा सुद्धा अगदी काही वेळातच विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ होईल. मात्र मुंबईचा राजा गणेश गल्लीचा गणपती आता मिरवणुकीसाठी मार्गस्थ झालेला आहे. त्याचं दर्शन घेण्यासाठी भक्तगणांनी गर्दी केली आहे. जल्लोषात भक्तिमय वातावरणात टाळ मृदुंगाच्या गजरात, ढोल ताशाच्या गजरात या बाप्पाला निरोप देण्यासाठी प्रत्येक जण आसुसलेला असतो आणि प्रत्येक जण ज्याला 10 दिवसात या बाप्पाचं दर्शन घेणं शक्य होत नाही असा प्रत्येक जण आपल्या बाप्पाची एक तरी झलक पाहायला मिळावी, कुठेतरी आपल्याला या दिवशी तरी आशीर्वाद मिळतील असं म्हणत या आशेनं या मिरवणुकीमध्ये सहभागी होतो. ही दृश्य आपण पाहतोय. गणेश गल्लीच्या राजाच्या मिरवणुकीची दृश्य आपण पाहतोय. गुलालाची उधळण झालेली आहे. भक्तांचा जनसागर इथे उसळलेला आहे. रांगोळीच्या पायघड्या घातल्या जात आहेत. जिथे जिथे बाप्पा ज्या मार्गावरनं जाणार आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय सुंदर मनमोहक अशी रांगोळी काढली जाते आणि अगदी थोड्याच वेळात ही सुंदर अशी मनमोहक रांगोळी सुद्धा पूर्णपणे साकार होईल. बाप्पाची मिरवणुकीची ही सगळी तयारी आहे. बाप्पा ज्या ज्या मार्गावरनं मार्गस्थ होईल, ज्या ज्या मार्गावरनं पुढे जाईल त्या मार्गावर अशा पद्धतीनं बाप्पाचं स्वागत केलं जात आहे.
तर ही तीनही दृश्य आपण पाहतोय. गणेश गल्लीचा राजा, लालबागचा राजा, त्याचबरोबर पुण्यातल्या गणपतीच्या मिरवणुकीची तयारी. रांगोळीच्या पायघड्या घातल्या जात आहेत. रांगोळी अतिशय सुंदर अशी रांगोळी साकारण्यात आलेली आहे. तर ही दृश्य आपण पाहतोय. तर तिसरी दृश्य आहेत कसबा मानाचा पहिला गणपती. कसबा श्री कसबा गणपती मंडळाची गणपती मिरवणुकीसाठी हा गणपती निघालेला आहे. पुण्याचा ग्रामदैवत आणि पहिला मानाचा गणपती कसबा गणपती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हा गणपती पुण्यात आहे आणि जिजामातांनी लाल महालाजवळ या मंदिराची स्थापना केली असं मानलं जातं. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळात या गणपतीला मिरवणुकीत पहिला मान दिला जातो, कारण तो पुण्याचा प्रमुख आणि प्राचीन गणपती आहे. तर या बाप्पाची मिरवणुकीला आता सुरुवात झालेली आहे. बाप्पाची मिरवणूक ही मार्गस्थ झाली आहे. बाप्पा विसर्जनासाठी आता मार्गस्थ झालेला आहे. तर ही तीनही दृश्य आपण पाहतो. एकीकडे मुंबईतल्या गणपतींची, दुसरीकडे पुण्यातला गणपती जो मिरवणुकीसाठी आता मार्गस्थ झालेला आहे. पुण्यातल्या गणपतींचं वैशिष्ट्य म्हणजे अगदी पारंपरिक पद्धतीनं या मानांच्या गणपतींचं विसर्जन केलं जातं. रथातून मिरवणूक न काढता हे मानाचे गणपती हे आपल्या साध्या पारंपरिक अशा पालखीत विराजमान असतात. तर एकीकडे गणेश गल्लीच्या राजाच्या मिरवणुकीसाठी रांगोळ्याच्या पायघड्या घातल्या जात आहेत. बाप्पा हळूहळू ज्या ठिकाणी मार्गस्थ होईल, ज्या ठिकाणावरून जाईल, त्या ठिकाणी स्वागतासाठी भक्त मंडळी ही सज्ज झालेली आहे. वरून पाऊस कोसळत असला तरी सुद्धा भक्तांचा उत्साह कुठे सुद्धा कमी झालेला नसतो. उलट पाऊस सुद्धा बाप्पाला निरोप देण्यासाठी हजेरी लावत असतो. आणि तीन दृश्य आपण पाहतोय. गणेश गल्लीचा राजा मार्गस्थ झालेला आहे. थोड्याच वेळात लालबागचा राजा हा सुद्धा मार्गस्थ होईल. आणि तिसरीकडे कसबा गणपती, मानाचा पहिला गणपती कसबा गणपती हा मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाला आहे. अनेक ढोल ताशा पथकं या गणपतीच्या मिरवणुकीत सहभागी होत असतात. वेगवेगळ्या पद्धतीनं बाप्पाला सलामी दिली जाते. अगदी मल्लखांब, साहसी कृत्य अशी सुद्धा खेळ या ठिकाणी होत असतात. कलावंत पथक हे प्रसिद्ध पथक सुद्धा या बाप्पाच्या मिरवणुकीत सहभागी झालेलं असतं, ज्यामध्ये कलावंत मंडळी ते आपल्या वादनाने सगळ्यांना मंत्रमुग्ध करतात. आणि लोकांचा सुद्धा तितकाच अप्रतिम असा प्रतिसाद या ढोल ताशा पथकांना मिळतो. पुण्याची ती ओळखच आहे. ढोल ताशा पथकं पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीची ओळखच आहे. गणेश गल्लीचा राजा सुद्धा मार्गस्थ झालेला आहे. हळूहळू ही मिरवणूक पुढे जाताना दिसते आणि थोड्याच वेळात लालबागचा राजा सुद्धा मार्गस्थ होईल. आणि हळूहळू जयघोषाने, गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने हा असमंत हा दुमदुमून जाईल. आपण पाहतोय गणेश गल्लीच्या राजाला गुलालाची लाल रंगाची उधळण केली जाते आणि त्याचं दृश्य अगदी मनमोहक असं दृश्य या कॅमेऱ्यात कैद होत आहे. 10 दिवसांचा सोहळा संपलाय. भक्तिभाव, श्रद्धा, आनंद, नृत्य, गुलाल सगळ्यांच्या साथीनं गणेश गल्लीचा राजा विसर्जनासाठी निघालेला आहे. खरं तर निरोप हा शब्द जरी दुःखद वाटत असला तरी पुढच्या वर्षी लवकर या आशेनंच प्रत्येक भक्त आपल्या बाप्पाला निरोप देतोय. आणि ही तिसरी दृश्य आपण पाहतोय. गुरुजी तालीम. तर मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम गणपती हा सुद्धा मिरवणुकीसाठी आता सज्ज झालेला आहे, मार्गस्थ झालेला आहे. तर हे मंडळ हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी स्थापन करण्यात आलं होतं. गुरुजी तालीमनं हिंदू आणि मुस्लिम समुदायांना एकत्र आणण्यासाठी हा गणपती बसवला आणि सुरुवातीला लागणारा निधी या दोन्ही समुदायांनी मिळून दिला होता. अशी कहाणी या गुरुजी तालीम या मंडळाची आहे. मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम गणपती. निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी असं म्हणत प्रत्येक भक्तगण इथे बाप्पाचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी जमा झालेला आहे. अगदी सकाळपासूनच भक्तांची इथे गर्दी होत असते आणि खरं तर दिवसभर हा मिरवणूक सोहळा इथे पार पडत असतो. आणि दुसऱ्या दिवशी जे प्रमुख मानाचे गणपती सोडून इतर जे प्रमुख गणपती आहेत त्यांचं दुसऱ्या दिवशीपर्यंत सुद्धा विसर्जन होत असतं. आणि मानाच्या गणपतींचं विसर्जन, मानाचे 5 गणपती आहेत त्यांचं विसर्जन हे लवकर पार पडतं. आज सुद्धा गेल्या वर्षी खरं तर 29 तास लागले होते विसर्जनाला आणि त्यामुळे कुठेतरी यावेळेस प्रशासनानं नियमावली घालून दिली आणि त्यामुळेच मानाच्या गणपतींचं विसर्जन हे लवकर सुरू झालेलं आहे. मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम गणपतीची मिरवणूक सुरू झाली आहे. गुलालाची उधळण ही गुरुजी तालीम मंडळाची ओळख आहे.
तर ही दृश्य आपण पाहतोय कसबा गणपती आहे। पारंपरिक पद्धतीनं पालखीमध्ये बाप्पा विराजमान होतात। लहानशी अशी मूर्ती असते। मानाचं पहिलं गणपती पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपती। हा गणपती सुद्धा आता मिरवणुकीसाठी मार्गस्थ झालेला आहे आणि अगदी पारंपरिक पद्धतीनं हौदात त्याचं विसर्जन होतं। आणि आपण पाहतोय अजित पवार सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या ही मिरवणुकीस होती। पुण्याचे पालकमंत्री अजित पवार कसबा गणपतीच्या मिरवणुकीत सहभागी झाल्याचं दिसतंय। पुण्याचा ग्रामदैवत आणि पहिला मानाचा गणपती म्हणून कसबा गणपती ओळखला जातो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हा गणपती पुण्यात आहे आणि जिजामातांनी लाल महालाजवळ या मंदिराची स्थापना केली असं मानलं जातं। त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळात या गणपतीला मिरवणुकीत पहिला मान दिला जातो, कारण तो पुण्याचा प्रमुख आणि प्राचीन असा गणपती आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय आणि ही दृश्य आपण पाहतोय गणेश गल्लीच्या राजाची मिरवणूक सुरू झालेली आहे। आमच्या प्रतिनिधी तिथून उपस्थित आहेत, आपल्याला दृश्य पोहोचवत आहेत। जुई सध्या कसं वातावरण आहे आणि कधीपर्यंत हा गणपती पुढे पुढे सरकेल, काय नेमके अपडेट्स मिळत आहेत? अगदीच आपण पाहतोय भक्तिमय वातावरण झालं आहे। जल्लोषाचं वातावरण आपल्याला संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतंय। गणेश गल्लीच्या विसर्जन मिरवणुकीला आता सुरुवात झाली आहे। आपण इथे पाहतोय की गणेश गल्लीची ही मागची गल्ली आहे, म्हणजे जिथे गणपती बसतो तिकडची ही मागची बाजू आहे। आणि या रस्त्यावर आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली आहे भाविकांची। गणेश गल्लीचा गणपती हा मागे आहे आणि हळूहळू करत गणेश गल्लीचा गणपती हा पुढे येतोय। ठिकठिकाणी पुष्पवृष्टी होत आहे। गणेश गल्लीवर एक मुख्य पुष्पवृष्टी झाली, त्यानंतर आता 2 ठिकाणी पुष्पवृष्टी केली जाणार आहे। हा जो ट्रक इथे सगळ्यात आधी आहे त्या ट्रकमध्ये गणेश गल्लीची पूजेची मूर्ती आहे, म्हणजे छोटी मूर्ती आहे। आणि त्यानंतर मागे मोठी मूर्ती आहे गणेश गल्लीची, म्हणजे जी मोठी 22 फुटाची मूर्ती आहे ती आहे। आपण पाहतोय की रस्त्यांवर रांगोळ्या काढल्या गेल्या आहेत बाप्पाच्या स्वागतासाठी। ठिकठिकाणी पुष्पवृष्टीसाठी देखील तयारी केली गेली आहे। त्यामुळे जल्लोषात आणि थाटात बाप्पाला निरोप दिला जात आहे। खरं तर पाऊस देखील सकाळपासून पडतोय। असं म्हटलं जात होतं की पाऊस आहे त्यामुळे लोकांची गर्दी काहीशी कमी होईल, अनेक लोक घरातून बाहेर पडणार नाहीत। मात्र द्विगुणित जल्लोष आणि उत्साह लोकांमध्ये पाहायला मिळतोय। पावसातून देखील लोक बाप्पाला निरोप देण्यासाठी सज्ज झाले आहेत। थाटामाटात जल्लोषात आणि वाजत गाजत बाप्पाला इथे निरोप दिला जातोय। गणेश गल्लीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे आणि आता थोड्याच वेळात इतरही जे गणपती आहेत त्या परिसरामधले ते देखील बाहेर पडतील आणि मग हा संपूर्ण परिसर भक्तांनी गजबजून जाणार आहे। नक्कीच जे आपण पाहतोय भक्ताच्या आनंदाला पारावार उरला नाहीये। भक्तांचा जनसागर इथे उसळलेला दिसतोय आणि आता आपण थेट जाऊयात। आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार हे लालबागच्या राजाच्या ठिकाणी आहेत। अक्षय, सध्या कसं वातावरण पाहायला मिळतंय? लालबागचा राजा हा मार्गस्थ झालेला आहे का मिरवणुकीसाठी? या सगळ्यात आपण बघतोय की लालबागचा राजा त्याची उत्तर आरती, उत्तर पूजा आणि मार्गस्थ होण्यासाठी काहीसा उशीर असला तरी मात्र लालबागमध्ये आता वातावरण निर्मितीला सुरुवात झालेली आहे। आपण बघतोय हजारोच्या संख्येनं गणेश भक्त तरुण या ठिकाणी लालबागच्या राजाला या वर्षाचा अखेरचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी दाखल होत असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। थोड्याच वेळात स्वरांजली बँड पथक, ज्या बँड पथकाच्या माध्यमातून लालबागच्या राजाला एक अनोखी मानवंदना दिली जाते। यासोबतच लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये एक वेगळी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न स्वरांजली बँड पथकाच्या माध्यमातून करण्यात येत असतो। ते बँड पथक देखील काही वेळात इथे दाखल होणार आहे। मात्र या ठिकाणची आत्ताच गर्दी, मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला बघायला मिळते लालबागच्या राजाच्या पंडालमध्ये। आणि तसाच पोलीस बंदोबस्त जो आहे, शेकडो पोलीस जे आहे हे लालबागच्या राजाच्या मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले आहे। यामध्ये राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, त्यासोबतच दंगल नियंत्रण पोलीस दलाच्या तुकड्या, हे सगळे या ठिकाणी आता दाखल होत आहेत। अनेक लोक ज्यांना गणपतीचं दर्शन हे घेता आलं नाही, 10 दिवस रांगेमध्ये राहून राजाच्या दरबारात येऊन ही लोक लालबागचा राजा ज्यावेळी विसर्जन मिरवणुकीसाठी निघतो त्यावेळी लालबागच्या राजाचं दर्शन मिरवणुकी दरम्यान घेत असतात। आणि यासाठी शेकडो लोक या ठिकाणी दाखल झालेली आहेत आणि काही वेळातच लालबागच्या राजाच्या उत्तर आरतीला सुरुवात होणार आहे। उत्तर आरती झाल्यानंतर गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या म्हणत लालबागच्या राजाला या वर्षीचा निरोप दिला जाईल। अर्थातच या वाक्यातच साकडं देखील घातलं जात असतं दरवेळी गणरायाला की पुढल्या वर्षी लवकर या।
10 दिवस आपण जर बघितलं तर संपूर्ण लालबाग, परळ, दादर हा जो परिसर आहे, हा परिसरात मोठाली गणेशोत्सव मंडळ आहे. तेजुकाया गणेश असेल, लालबागचा राजा असेल, लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, अर्थातच गणेश गल्लीचा गणपती असणार आहे, चिंतामणी. या सगळ्यामुळे या ठिकाणचं वातावरण एकंदरीतच भारावून गेलं असतं. मोठी गर्दी, लाखोच्या संख्येनं लोक या रस्त्यावर आपल्याला 10 दिवस दिसून येतात. मात्र आज जड अंतकरणाने या गणरायाला आज अखेरचा निरोप या वर्षाचा दिला जातोय. एक ठिकठिकाणी लालबागचा राजा असो किंवा मोठमोठ्या गणेश मूर्ती असो, या मूर्तींवरती पुष्पवृष्टी केली जाते. याच परिसरामध्ये असणाऱ्या श्रॉफ बिल्डिंग वर्ण करण्यात येणारी पुष्पवृष्टी एक या परंपरेचा भाग झालेली आहे. लालबागच्या राजाला ज्यावेळी राजा मार्गस्थ होतोय, यावेळी संपूर्ण लालबाग मार्केट असेल, यासोबतच लालबाग परिसरातनं ज्या ठिकाणावरनं लालबागचा राजा जातो त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण केले जातात. वेगवेगळ्या ठिकाणी लालबागच्या राजाची आरती देखील केली जाते. फक्त हिंदू समुदायाकडनंच नाही तर वेगवेगळ्या धर्मियांकडनं लालबागच्या राजाची आरती केली जाते. आणि आज विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ झालेला या लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक उद्या पहाटेपर्यंत ही संपूर्ण मुंबईच्या रस्त्यावर आपल्याला बघायला मिळते. आणि उद्या उगत्या सूर्यासह लालबागच्या राजाला मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये विसर्जन केलं जातं आहे. साधारण उद्या सकाळी 7 वाजताच्या सुमारास लालबागच्या राजाला कोळी बांधवांच्या स्वाधीन करून कोळी बांधवांच्या माध्यमातून आणि लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून या वर्षाचा अखेरचा निरोप हा दिला जाणार आहे. मात्र त्यासाठी आता मिरवणूक सुरू होईल आणि या मिरवणुकीत शेकडो लोक, हजारो लोक या संपूर्ण लालबागच्या राजाला आज अखेरचा निरोप देतील आणि या मिरवणुकीमध्ये सहभागी होतील. निश्चितच अक्षय, आपण पाहतोय भक्तांचा जनसागर इथे उसळलेला आहे. अगदी आनंदाने, उत्साहाने हे सगळे भक्तजण बाप्पाचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी इथे सामील झाले आहेत. प्रत्येक मिरवणुकीचे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू. तर गणेश गल्लीचा राजा एकीकडे आपण पाहतोय मार्गस्थ झालेला आहे आणि तो गणेश गल्लीचा राजा मार्गस्थ झाल्यानंतर इतर प्रमुख गणपती आहेत ते सुद्धा मिरवणुकीसाठी मार्गस्थ होतात. तर हे कसबा गणपतीचे आपण थेट दृश्य पाहतोय दुसऱ्या विंडोमध्ये आणि जिथे अजित पवार पुण्याचे पालकमंत्री उपस्थित आहेत, मुरलीधर मोहोळ उपस्थित आहेत आणि चंद्रकांत पाटील हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि कसबा गणपतीचा पहिला मानाचा गणपती, पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपती याची मिरवणूक सध्या सुरू झालेली आहे. अगदी हजारो लाखोंच्या संख्येने इथे जनसागर उसळलेला असतो. भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो आणि आपण पाहतोय पालकमंत्री अजित पवार हे सुद्धा कसबा गणपतीच्या दर्शनासाठी आता तिथे उपस्थित आले, मिरवणुकीमध्ये सहभागी होत आहेत. त्याचबरोबर मंत्री मुरलीधर मोहोळ हे सुद्धा त्या ठिकाणी आहेत आणि चंद्रकांत पाटील हे सुद्धा तिथे उपस्थित आहेत. आणि याची मिरवणूक सुरू झाली आहे. कसबा गणपतीची मिरवणूक सध्या सुरू झाली आहे.